पॉईंट येतो की फ्रेंड सर्कल आजूबाजूचं. आता मी एखादी गोष्ट जर करत असेल तर त्याला आजूबाजूला काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो, लक्षात घ्या. कुठली चांगली पण असू द्या आणि वाईट पण गोष्ट असू द्या, मला जी पण गोष्ट करायची ना त्याच्यासाठी एक ट्रिगर पॉईंट असतो, आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची सिच्युएशन, आजूबाजूचं फ्रेंड सर्कल. आता त्याच्यात मित्र वाईट आहेत का चांगले आहेत का हा मुद्दा ठरवतोय का आपण? सगळ्या ठिकाणी सगळे मित्र आपले चांगले असतात, चांगलेच ठेवायचे. पण आता जर तुम्ही इथं परीक्षेत अभ्यास तयारी करत असाल, पुण्यात असाल किंवा महाराष्ट्रात कुठं पण, तर आता तुम्ही ज्या गोष्टींची इनपुट्स घेताना त्याचा परिणाम तुमच्यावर पडतो. त्यामुळे कुठले मित्र दूर करायचे हा मुद्दा नाही आहे, पण आता तुम्ही अशाच सर्कलमध्ये राहायचं की जिथं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे, पॉझिटिव्ह झालं पाहिजे. आत्ता सध्याची सिच्युएशन सांगतो मी, जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे तेवढं. आपण जे 4-5 जण मित्र असतो इथं या कम्फर्ट झोनमध्ये असणारे, सगळ्यांचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सेम असतो. येस ऑर नो? म्हणजे तू पण प्री नापास झाला, मी पण प्री नापास झालो, किंवा ते पण मेन्स नापास झाला, किंवा हे पण नापास झालो. हे काय असतं, हे एकत्र एक छोटं सर्कल असतं की ज्यांचे प्रॉब्लेम सेम असतात. माझं म्हणणं हरकत नाही, आपण डिस्कस केल्यामुळे मन हलकं होतं, भारी वाटतं. अरे मित्रांनी ऐकून घेतलं, ठीक आहे. मग त्याचं तुम्ही कधी ऐकून घेता, कधी तुमचं ते ऐकून घेतं, मग मित्र मैत्रिणी कोणी असू द्या, ते भारी वाटायला लागलं का नाही? येस ऑर नो? आणि मग परत दुसऱ्या दिवशी जातो, मग 1-2 दिवस चांगलं वाटतं, पण अजून तीच फिलिंग येते, अरे निगेटिव्हिटी, डिप्रेशन, अरे परीक्षा नाही आहे, रिझल्ट नाही आहे, परत एकत्र या, परत चर्चा करा, मग होईल हे पुन्हा भारी भारी वाटायला लागेल. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही किती वेळा एकत्र येणार, किती वेळा मन हलकं करणार आहे, आणि ह्याच्यातून बाहेर काही दुसरं होतंय का, तुम्ही काही प्रोग्रेस करताय का? असं न करता फक्त येऊन मित्र ह्याच्यासाठी नाही आहेत की तुम्हाला येऊन बोलणं, डिस्कस करून निघून जाणं, ह्याचा एंड पॉईंट कुठंतरी सोल्युशनचा असला पाहिजे. आणि सोल्युशन इन द सेन्स काहीतरी बदल झाला पाहिजे. तीच रुटीन, तीच फिलिंग, त्याच गोष्टीवर तुम्ही महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष स्टक आहात, हे लक्षात घ्या. होतंय का असं? आणि मग आपल्याला सगळे मित्र ते चांगले वाटत आहेत. काही मित्र असे पण असतात की जनरली ह्या गोष्टी ते ऐकत नाहीत. का? कारण त्याला माहिती की अरे हे फक्त बोलतंय, फोकस ऑन प्रॉब्लेम, म्हणजे ह्याचा फोकस फक्त प्रॉब्लेमवर आहे. मग सोल्युशनवर बोला, मग तुम्हाला अजूनही मित्र बाकीचे जवळ करतील, किंवा तुम्ही तशाच मित्रामध्ये जा शक्यतो की जे तुम्हाला सोल्युशन सांगतील आणि बदल सुचवतील आणि तुम्ही ते इम्प्लिमेंट पण कराल. हा पहिला निगेटिव्ह पॉईंट आहे कम्फर्ट झोनचा.